नागपुर पुलिस को मिली गुप्त सूचना के आधार पर शनिवार रात 10 बजे रमाबाई बौद्ध विहार अजय नगर परिसर में छापेमारी कार्रवाई की गई। इस दौरान पुलिस टीम को एक संदिग्ध युवक मिला। पुलिस स्टाफ ने पंचों की मौजूदगी में जब उसकी तलाशी ली तो उसके पैंट की बेल्ट और शर्ट के नीचे से 2 मैगजीन के साथ एक पुरानी माउजर पिस्टल बरामद हुई। इस हथियार की अनुमानित कीमत करीब 60,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने मौके पर माप करने पर पाया कि माउजर की लंबाई 17 सेंटीमीटर और ऊंचाई 12 सेंटीमीटर है। इसके अलावा युवक की शर्ट की जेब में रखी एक माचिस की डिब्बी से 4 जीवित कारतूस भी बरामद किए गए हैं। उन कारतूसों पर KF7.63 का निशान उभरा हुआ था। प्रत्येक कारतूस की कीमत करीब 1,000 रुपए आंकी गई है, जिससे कुल जब्त माल की कीमत लगभग 64,500 रुपए हुई है। पूछताछ में युवक ने बताया कि ये माउजर पिस्टल उसके मित्र पीयूष उर्फ पेड़ा विनोद बघेल निवासी तिलंगखेड़ी मदरसे के पीछे थाना मजरी ने इस्तेमाल के लिए दी थी। फिलहाल पुलिस ने युवक को हिरासत में लेकर आगे की जांच शुरू कर दी है। काल दिनांक 19/9/25 रोजी आमचे डीबी पथक जे आहे ते हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होतं। माननीय पोलीस उपायुक्त नित्यानंद झा साहेब यांच्या मार्गदर्शनात जे रेकॉर्डवरील आरोपी आहेत त्यांना चेकिंग करण्याचे काम सुरू होतं। त्या दरम्यान आमचे जे तपास पथकाचे अधिकारी आणि अंमलदार आहेत यांना माहिती मिळाली की एक जो युवक आहे तो आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन अग्निशस्त्र घेऊन फिरत आहे। या माहितीवरून आमचं डीबी पथक तिथं जाऊन त्यांनी खात्री केली आणि सदर इसमाला ताब्यात घेतलं। ताब्यात घेतल्यावर त्याच्याकडनं एक शस्त्र आणि 3 बुलेट्स प्राप्त झाल्या। त्याकडे याबाबत चौकशी केली असता त्याला त्याच्या मित्रांनी हे शस्त्र दिल्याचं त्यांनी सांगितलं। जो आरोपी आहे जो ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याच्या वयाबाबत आपण खात्री केली तर त्याचं वय 17 वर्ष आहे। परंतु त्याला वेपन जे आहे त्याचा मित्र पीयूष विनोद बघेल व 19 वर्ष राहणार तिलंगखेडी याने त्याला शस्त्र ते पुरविल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। त्यावरून पीयूष विनोद बघेल आणि हा जो विधी संघर्ष बालक आहे यांच्या विरुद्ध पोलीस ठाणे अंबाझरी येथे अपराध क्रमांक 484/25 कलम 325 भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर यामध्ये बॅकवर्ड फॉरवर्ड लिंक सुद्धा मिळाला आहे। कुणाला हत्यार दिला होता, कुणाला घेतला होता, काय दोन्ही आरोपींकडे ज्या वेळेस आम्ही ताब्यात घेऊन त्यांना चौकशी केली कसून त्यांची चौकशी केली असता त्यांचा जो एक तिसरा मित्र आहे त्याचं नाव आहे देवेंद्र उर्फ पिंटू सुरेश नागोत्रा व 31 वर्ष राहणार पंचशील चौक याने त्यांना हे वेपन दिल्याचं सांगितलं। त्यावरून देवेंद्र याच्या घराची घरगडती घेतली असता त्याच्याकडे देखील एक पिस्टल आणि एक राऊंड मिळून आलेला आहे। तर हे अशा प्रकारे एकूण 2 पिस्टल आणि 4 राऊंड पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले आहेत। पीयूष विनोद बघेल जो आहे याच्या घरगडतीमध्ये देखील एक तलवार मिळून आलेली आहे। असं एकंदरीत सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला असून यातील 2 आरोपी सध्या अटक आहेत। एक आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असल्यामुळे सध्या सूचना पत्रावर त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सर काय पुरी घटना आहे, कशासाठी हा हात घेतला होता आणि जे आरोपी यांच्या काय गुन्हा पासबुक रेकॉर्ड आहे, काय कामं करायचे आहे, कशासाठी हत्यार आणला होता, काय पण सध्या तपास सुरू आहे। याबद्दल अधिक माहिती आरोपींकडे विचारपूस करून PCR दरम्यान विचारपूस केल्यानंतर अधिक माहिती प्राप्त होऊ शकते। परंतु यातील जो आरोपी हर्षित सोनटक्के आणि पीयूष बघेल जे आरोपी आहेत यांच्या विरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे। आपण त्याप्रमाणे खात्री करीत आहोत। तर जो मेन आरोपी आहे देवेंद्र यांनी ही पिस्टल कुठून आणली होती आणि त्याचा काही रेकॉर्ड आहे का, म्हणजे त्याचे काही रेकॉर्ड रॅकेट सोबत जोडलेला आहे का? सध्या रेकॉर्डवर त्याचा काही अभिलेख मिळून आलेला नाहीये, परंतु त्याला ते जे वेपन आहे ते त्याने बैतूल वरून प्राप्त केल्याचं प्राथमिक तपासामध्ये तो सांगतो आहे। अधिक तपास सुरू आहे। याबाबत पुढील काही दिवसातच स्पष्टता येईल। तारा न्यूज़ के लिए विशाल बम्बड़वार की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे।
अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया, जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।